नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी नितेश. या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहेत STI मुख्य परीक्षा 2020 साली पडलेल्या प्रश्नपत्रिकेमधील गणित व बुद्धिमत्ता जे सर्व प्रश्न त्यांचं आपण सखोल विश्लेषण करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न काय? खूप छान प्रश्न बघा. वाचा प्रश्न. कोणत्याही धनपूर्णांकाला जर त्याच्या स्वतःच्या खेरीज आणि 1 या अंकाच्या संख्येखेरीज कोणत्याही धनसंख्येने भाग जात नसेल तर तो धनपूर्णांक मूळ संख्या असते. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलंय त्यांनी की एका मूळ संख्येची आपल्याला त्यांनी डेफिनेशन सांगितलेली आहे. मूळ संख्या आपल्याला माहित आहे की मूळ संख्येला त्याच संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो, हे तर आपल्याला माहित आहे. फक्त हा वाढवले क्वेश्चन त्यांनी फक्त मूळ संख्येची डेफिनेशन सांगायला. तर चला, x हा पूर्णांक 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. x हा 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. तर x वर्ग वजा 1, x वर्ग वजा 1 ला आता काय बघा, पहिली कंडिशन आहे की मूळ संख्या आहे. दुसरी कंडिशन आहे की 7 पेक्षा मोठी आहे. मग 7 पेक्षा मोठी, तुम्ही सांगा मला मूळ संख्या कोणती? 7 पेक्षा मोठी येते मित्रांनो पहिली मूळ संख्या 11. मग काय म्हटलंय? x वर्ग वजा 1 ला x वर्ग, जर x ची किंमत आली 11 तर x वर्ग वजा 1 काय येईल? त्याला x मध्ये 11 पुट करूया आपण. 11 चा वर्ग वजा 1, 11 चा वर्ग किती मित्रांनो? 121 वजा 1, 121 वजा 1 किती आलं? 120. आपला आलेला आहे 120. आता या ऑप्शन मध्ये 120 ला काय काय मॅच होते, म्हणजे 120 कशामध्ये फिट बसू शकतं? पहिला ऑप्शन बघा, कधीही 6 ने भाग जाणार नाही. 6 ने भाग जाणार नाही का? 120 ला 6 ने भाग जातो का? 120 ला 6 ने भाग जातो. 120 भागिले 6, 6 1 6, 6 2 12, 0. म्हणजे कधीही 6 ने भाग जाणार नाही, हा ऑप्शन आपला चुकीचा आहे. बघा, 2 नंबरचा ऑप्शन चेक करूया आपण. 2 नंबरचा ऑप्शन काय म्हणतंय? नेहमीच 24 ने भाग जाईल. नेहमीच 24 ने. 120 ला 24 ने भाग जातो का? सांगा तुम्ही. 24 1 24, 24 5 120. एवढं जमत नसेल तर परत एकदा आपण करू. 24 6 चोक 24, 6 2 12, 0 ला 0, 4 1 4, 4 5 20. म्हणजे नेहमीच 24 ने भाग जाईल. हे तात्पुरतं आपण बरोबर घेऊया पुढचे ऑप्शन चेक करायला. नेहमीच 6 ने भाग जाईल आणि कदाचित 12 ने भाग जाईल किंवा भाग जाणार नाही. 120 ला 6 ने तर जातो, आपण बघितलं, इथे चेक केलं. 12 ने जातो का? 12 1 12, 12 1 12, 12 ने जातो. म्हणजे असं होणार नाही की 12 ने जाईल किंवा नाही जाईल, 12 ने नेहमी जाईल. हा ऑप्शन राहतो चुकीचा. चौथा ऑप्शन बघा, नेहमीच 12 ने भाग जाईल आणि 24 ने कदाचित भाग जाईल किंवा जाणार नाही. 120 ला 12 ने तर भाग जाईल, आपण इथं पाहिलं. 24 ते जाईल किंवा नाही जाईल, 24 1 24, 24 5, आपण इथंच पाहिलं की 24 ने सुद्धा याला भाग जातो किंवा जाईल किंवा जाणार नाही. हे आपलं काय ठरतं? चुकीचं ठरतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर येतो मित्रांनो. नेहमीच 24 ने भाग जाईल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? मूळ संख्याचा कन्सेप्ट होता. 7 नंतरची पहिली मोठी मूळ संख्या 11, त्याच्याबद्दल आपण चेक केलं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं आलेलं आहे उत्तर. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न काय म्हणताय? वेन आकृती, वेन डायग्रामचा प्रश्न आलेला आहे. नामनिर्देशित आकारात तो विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. ठीक आहे, एक मिनिट. 500 विद्यार्थ्यांची पाहणी करून ही आकृती तयार केली आहे. पर टोटल आपल्याला दिलेली आहे त्यांनी. किती आहे टोटल? 500 विद्यार्थी आहेत. आता बघा, भौतिकशास्त्र एक विषय दिलाय, रसायनशास्त्र आणि गणित. त्यांच्यामध्ये तो विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या त्याच्यामध्ये दिलेली आहे. 2 विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण दिसते आपल्याला. जेव्हा 2 वर्तुळे एकमेकांना कॉमन, म्हणजे कॉमन भाग बनतो त्यांचा दोघांचा, तसेच तिघांचा मिळून एक कॉमन भाग मध्यभागी बनलेला आहे. त्याचा अर्थ म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना तिन्ही विषय आवडतात. बघा, सर्व 3ही विषयांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचे, सर्व 3ही विषय आवडतात. सर्व
3 विषय किती संख्या आहे बघा. आता सर्व 3 विषय आवडतात म्हणजे सगळ्यात तिन्ही वर्तुळाचा कॉमन भाग म्हणजे हा दिसतो तुम्हाला, म्हणजे हा असा असा असं तिन्ही वर्तुळामध्ये सेम आहे. म्हणजे सर्व 3 विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 60. विद्यार्थ्यांचे गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांशी असलेले गुणोत्तर काय. आता गणित विषय आवडला नाही पाहिजे. मग गणित विषय नाही आवडला म्हणजे काय, समजा हा जो वर्तुळ आहे तो समजा नाही आहेच, गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि जो बाहेरचा असेल 100, 80, 90 हा काय असेल, गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असेल. मग गणित विषय न आवडणारे, गणित विषय न आवडणारे किती झाले मग, 90, 80 प्लस 100 बरोबर. मग कराय बेरीज यांची, म्हणजे हे 90, 80 आणि 100 यांची बेरीज केली, कारण की गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे आपल्याला. मग 90, 80 आणि 100 किती झाले मित्रांनो, 8, 2, 16, 17 आणि 170 आणि 100 किती झाले, 270. चला गुणोत्तर काढायचं आपल्याला ना. त्यांनी गुणोत्तर विचारलंय. कशाचं गुणोत्तर विचारलंय की सर्व 3 विषय आवडणाऱ्या 60, गणित विषय न आवडणारे 270शी. 0 ला 0 कट झाले, 6 आणि हा 3 ने भाग देऊ, 3 दोन्ही 6, 3 9 27, 2/9 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन मध्ये आहे का चेक करूया. ऑप्शन क्रमांक 1 बघा, 2/9 उत्तर आपलं आलेलं आहे. सोपा प्रश्न होता, कन्फ्यूज होऊ शकतं, पण माझ्या मते हा प्रश्न सोप्या कॅटेगरीतला आहे. समजतंय. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. वाचा प्रश्न. वाहनतळावर 36 वाहने एका ओळीने उभी केलेली आहेत. पहिल्या कार नंतर एक स्कूटर. ठीक आहे, पहिल्या कार नंतर, कारला मी काय करतो, कारला मी सी लिहितो आणि स्कूटरला एस लिहितो. पहिल्या कार नंतर एक स्कूटर, पहिल्या कार नंतर एक स्कूटर, दुसऱ्या कार नंतर 2 स्कूटर, दुसऱ्या कार त्याच्यानंतर 2 स्कूटर, तिसऱ्या कार नंतर 3 स्कूटर, तिसऱ्या कार नंतर 3 स्कूटर, 1 2 3 आणि अशा पद्धतीने वाहने उभी केलीत. किती वाहने उभी केलेत, 36 वाहने मला लावायचे आहेत. कशा प्रकारे, तर पहिल्यांदा कार ठेवायची, परत स्कूटर, परत कार ठेवायची, मग 2 स्कूटर, परत कार ठेवायची, मग 3 स्कूटर, अशा प्रकारे. मग परत कार, मग परत 4 स्कूटर, परत कार, मग परत 5 स्कूटर, परत कार, 1 2 3 4 5 6 स्कूटर. 36 झाले का, मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 झाले. 27 झाले. परत एकदा कार. आता इथे 6 स्कूटर होते, आता किती येणार, 7. 1 2 3 4 5 6 7 बरोबर. 7 नंतर परत एक कार येणार. मग येथे 36 27 झाले होते. 28 29 30 31 32 33 34 35 36 ही अशा प्रकारे आपण पार्किंगला गाड्या लावलेल्या आहेत. एक कार नंतर एक स्कूटर, एक कार नंतर 2 स्कूटर, एक कार नंतर 3 स्कूटर. मग आता काय विचारले, ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात किती स्कूटर आहेत. म्हणजे 36 जर वाहने लावलेत तर अर्धा भाग कुठे येईल, इकडे 18 वाहने येतील, इकडे 18 वाहने येतील. चला 18 कुठं कट मारतो, म्हणजे याचा हाफ करूया पार्किंगचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. ठीक आहे. ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात, म्हणजे हा पहिला भाग आणि हा ओळीचा दुसरा भाग. मग दुसऱ्या अर्ध्या भागात किती स्कूटर आहेत, मोजा चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे दुसऱ्या अर्ध्या भागात 15 स्कूटर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे 15. म्हणजे याच्यामध्ये तर मला वाटत नाही कोणत्या फॉर्म्युलाचा यूज केला किंवा कोणत्या लॉजिकचा यूज केला, जसं मांडणी दिलेली आहे तशी मांडत जायचं, अर्ध करायचं
आणि दुसऱ्या भागामध्ये किती स्कूटर आहेत तेवढ्या मोजायच्यात आपल्याला. समजतंय? सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. मोठा प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न का देतात? तुम्हाला माहिती आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिले जातात कारण की आपला वेळ वाया जावा. प्रश्न तसे तर सोपे असतात, खूप सोपे असतात, पण आपल्याला फक्त वेळ वाया जावा आणि समजून घ्यायला सुद्धा वेळ लागतो, वाचायला सुद्धा वेळ लागतो. परत ऑप्शन जर क्वेश्चन विचारला असेल परत एकदा तो पॅसेज वाचावा लागेल आन्सर शोधायला. चला वाचूया आपण. 2 व्यक्ती आहेत, एक दिती आहे आणि एक हेली आहे. दिती आणि हेली यांचं संभाषण चालू आहे. दिती आणि हेली काय म्हणतात बघा. काही क्षमता प्राप्त करून स्वतःचे बाजार मूल्य वाढवून स्वतःची आर्थिक प्रगती साधणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला दिसतात. ठीक आहे. याचा अर्थ असा की विषमतेची मुळे व्यक्तीचे सक्षम असणे नसणे, बुद्धिमान असणे नसणे वा कष्टाळू असणे नसणे यात रुतले आहे. कशाची मुळे? विषमतेची. कोणीही जन्मतः दरिद्र असला तरी बुद्धीचा, कौशल्याचा वापर करून परिश्रमाने यावर मात करू शकतो. बरोबर. हे शक्य होण्यासाठी देशात लोकशाही राज्यव्यवस्था असण्याची आवश्यकता आहे. म्हणजे दितीने लोकशाही का असावी एखाद्या देशामध्ये त्याचं पूर्ण थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय. मग त्याला हेली काय म्हणते, तू म्हणतेस त्यात काही अंशी तथ्य आहे. माहिती तंत्रज्ञान, संगणक यावर आधारित उद्योगात तरुण पिढीने लाखो रुपयांच्या नोकऱ्या पटकावल्या. त्यामुळे त्यांनी निम्न आर्थिक स्तरातून उच्च आर्थिक स्तरात स्वतःला प्रस्थापित केले आहे. पण मृदू साहित्य तंत्रज्ञ व सफाई कामगार यांच्या मोबदल्यात किती तफावत असावी याबाबतचे काही स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नात समाज आहे असं मला काही दिसत नाही. म्हणजे दोघांचं संभाषण चालू आहे. दितीने तिचं म्हणणं म्हटलं की लोकशाही का पाहिजे, विषमतेची मूळ कशात आहेत हे दितीने सांगितलं. हेलीने परत एकदा त्याचाच स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला की विषमतेची मूळ तर आहेत, अजून कशा कशात आहेत की मृदू साहित्य आणि सफाई कर्मचाऱ्यात यांचा जो पगार असतो, यांना भेटणारा मोबदला असतो, यांच्यामध्ये किती तफावत असावी या बाबतीत तर कोणी सांगत नाही आपल्याला आणि सांगताना दिसत नाही. मग दितीच्या स्वतःच्या निरीक्षणासंबंधातील भाष्यावर हेलीने दिलेल्या प्रतिसादाचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. ऑप्शन क्रमांक असंबंध आहे. असंबंध आहे का? नाही. हाच विषयाला पकडून हेलीने सुद्धा तिचं म्हणणं मांडलेलं असंबंध आहे, चुकीचं आहे. मृदू साहित्य तंत्रज्ञ व सफाई कामगार यांच्या मोबदल्यात फरक असायला नको हे सुचवतो. असायला नको असं सुचवत नाहीये की फरक किती असावा हे शोधण्याचा प्रयत्न हेली करते. फरकच असायला नको असं सुचवत नाहीये, किती फरक असावा याच्याबद्दल ती भाष्य करते. मग हे सुद्धा आपलं चुकीचं आहे. आर्थिक विषमता कमी करण्याचा पर्याय सुचवतो. पर्याय वगैरे असं काय सांगितलं नाही, कारण की म्हणजे सोल्युशन काय सांगितलं नाही आपल्याला की अशा प्रकारे करू शकतो, अशा प्रकारे केलं तर आपल्याला विषमता कमी होऊ शकते, असं काय सुचवलेलं आपल्या पूर्ण पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिसलेलं नाही. म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. पुढला शेवटचा, दितीने दुर्लक्षित केलेले पैलू समोर, हा एकदम सोबर पर्याय वाटतो. हा या दोन्ही केलेले भाष्य जे आहे, दितीने केलेले भाष्य आणि हेलीने केलेले भाष्य या वेळेस चपखल बसतो की दितीने काही मुद्दे दुर्लक्षित केले, जसे की हेलीने मांडलेले मुद्दे, मृदू साहित्य तंत्रज्ञ व सफाई कामगार यांच्या मोबदल्यात असलेली तफावत, हा जो पैलू तिने मांडलेला आहे तो दितीने दुर्लक्षित केलेला, पण हेलीने तो समोर आणला. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या मित्रांनो बरोबर येतं, बरोबर बसतं सगळ्या या पॅसेजला. म्हणून आपलं उत्तर आहे दितीने दुर्लक्षित केलेले पैलू समोर आणला आहे. समजते? अशा प्रकारे विचार करायचा. जेव्हा एखादा असा पॅसेज असेल तेव्हा स्वतःची ज्या पद्धतीने जडणघडण केलेली आहे, ज्या पद्धतीची विचार क्षमता आपल्यामध्ये उपस्थित आहे त्याप्रमाणे विचार करायचा नाही. आपल्याला जे पॅसेजमध्ये दिलेलं आहे ते सत्य मानायचंय आणि त्याच्या आधारे आपल्याला उत्तर शोधायचे. असं नाही की हे चुकीचं वाटतंय, मला असं वाटतंय, तसं वेगळं वाटतंय, असं अजिबात विचार करायचा नाही. राज्यसेवा सीसॅटचा पेपर याच संबंधाने येतो की तुम्हाला तुमचं म्हणणं तिथे मांडायचं नाही, की त्यांनी दिलेलं म्हणणं, गृहीतक, तुम्हाला विधान, तथ्य हे तुम्हाला बरोबर मानायचे आणि त्याच्या आधारे तुम्हाला उत्तर शोधायचे. आय होप सीसॅटचं एक पैलू मी समोर आणलं, जसं दितीनेच दुर्लक्षित केलेले पैलू समोर आणले. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला वाचा प्रश्न. एका कुटुंबातील जोडप्याला एक मुलगा
आणि एक मुलगी आहे. ठीक आहे, एक जोडपं आहे आपल्याकडे. जोडपं म्हणून आपण मग काय करूया, मदर आणि फादर म्हणूया. त्यांना एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, बॉय आणि गर्ल म्हणूया. ठीक आहे, वयवारीचा प्रश्न आहे. वडिलांचे वय त्याच्या मुलींच्या वयाच्या 4 पट आहे. वडिलांचे वय, फादरचं वय मुलीच्या 4 पट म्हणजे गर्ल 4 पट. सॉरी, मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 1/3. ठीक आहे, मुलाचं वय त्याच्या आईच्या 1/3 म्हणजे 1/3 आहे. पत्नी म्हणजे मदर तिच्या पतीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, म्हणजे फादर हे मदरपेक्षा 4 वर्षांनी मोठे आहे असंही म्हणू शकतो. आणि भाऊ त्याच्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. ब्रदर हा बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. तर आईचे वय किती? जेव्हा आईचं वय विचारलं जातं तेव्हा सर्व जे इक्वेशन, सर्व जे समीकरण आलेले आहेत ते आपल्याला एम या चलामध्ये समीकरण आपल्याला बनावं लागेल. मग त्याला कशा प्रकारे बनतंय चेक करूया. एम 3/12 भागिले 3 जी आलं. या जी ची किंमत कुठे जाणार, इथे जाणार. एफ बरोबर काय, 4G. 4m-12 भागिले 3 बरोबर, काय सुद्धा चेंज केलं नाही, जसं आहे तसं ठेवलेलं आहे. आता एफ ची किंमत आलेली आहे मित्रांनो, एफ ची किंमत आलेली. पण एफ म्हणजे काय, तर m+4 आहे. m+4 आहे बरोबर. मग काय येणार, 3 इकडे घ्या. 4m, 4 ने मी कंसाला गुणतो, 4 ने m ला गुणा, 4 ने 12 ला गुणा, 4m-48. 3 इकडे गेले, 3m+4 3m अधिक 12. मग काय येणार, 4m-48 आणि 3m अधिक 12. 3m इकडे नेऊया, बरोबर चिन्ह पलीकडे, 48 पलीकडे नेऊया. 4m वजा 3m बरोबर 12 + 48. 48 इकडे आलं, 12 आणि 48 किती झाले, 60 झाले. आणि 4m वजा 3m, m म्हणजे 60. आपलं उत्तर आलेलं आहे 60 वर्ष. ऑप्शन क्रमांक 4 60 वर्ष. थोडं इथं कन्फ्यूज झालं आपलं की 3 बी केलं पण त्याचा उपयोग होत नाहीये पुढे, कारण की आपल्याला हे सगळं m मध्ये पाहिजे होतं, म्हणून आपण m-3 जसं आहे तसं याच्यामध्ये पुट केलं. ओके, म्हणजे हे 4 जे होते का, 1 समीकरण, 2, 3 आणि 4 या चौघांचा उपयोग करून आपण m काढलेला आहे. म्हणून तर त्यांनी या पूर्ण प्रश्नामध्ये हे 4 समीकरणं दिलेली आहेत. आपलं उत्तर आलेलं आहे आईचं वय, मदर्स एज 60 वर्ष, 60 इयर्स. समजतंय? त्याच्या पुढे चला पुढचा प्रश्न घेऊया. बघ, खूप टाइम नंतर आपल्याला मिक्सचर नॅव्हिगेशन म्हणजे मिश्रणाचा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे सोपा कॅटेगरीचा प्रश्न आहे, जास्त अवघड प्रश्न होता. बघा, चहा बनवलाय. चहा बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर, दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे. काय दिलंय, 5:1 बरोबर. काय, दूध आणि पाणी यांचं मिश्रण काय, 5:1. त्यात 5 लिटर पाणी घातले. पाणी काय केलं, 5 लिटर ऍड केलं. तर ते गुणोत्तर म्हणजे हे अगोदरचं गुणोत्तर अगोदर आणि 5 लिटर पाणी घातल्यानंतरचं गुणोत्तर काय दिले त्यांनी, 5:2. 5:2. तर त्या मिश्रणात दुधाची राशी निवडा. आता बघा, लक्ष द्या, आता व्यवस्थित सांगतो. जेव्हा 5:1 होतं म्हणजे एक कप पाणी होतं, त्याच्यामध्ये 5 लिटर ऍड केलं तेव्हा 2 एकक पाणी झालं बरोबर. मग 2 म्हणजे दुप्पट झालं, म्हणजे एकाचे दुप्पट 2 झालं कधी, जेव्हा 5 लिटर म्हणजे अगोदरच 5 लिटर असायला पाहिजे त्याच्यामध्ये. जेव्हा 1 होतं त्याच्यामध्ये काय केलं आपण, परत 5 लिटर मिसळलं, मग परत काय झालं, दुप्पट झाली. मग दुप्पट म्हणजे काय झालं, हे 5 आणि हे 5 काय झालं मित्रांनो, 10 लिटर पाणी झालं.
म्हणजे 1 एकक म्हणजे पाणी संदर्भात 5 लिटर आलेलं आहे. मग 1 एकक 5 लिटर आहे, म्हणजे हे जे 5 आहे, 5 एकक मानू आपण. मग 1 ला 5, तर 5 एककला किती मित्रांनो? किती? 25. 5 5 25. 25 लिटर दूध आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना? दूध तर बदलणार नाही. इथं 25 लिटर होतं, असं आता काढले म्हणून इथं सुद्धा 25 लिटरच राहणार. इथं पाणी 5 लिटर होतं आणि इथं पाणी 10 लिटर होणार. दुधाची राशी काय? दूध काढायचं होतं 25 लिटर. ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक 2, 25 लिटर आपलं उत्तर आलेलं आहे. हे समजून घ्या, 1 एकक पाणी होतं, त्यात 5 लिटर टाकलं, दुप्पट झालं, 2 एकक झालं. मग जेव्हा 5 लिटर होतं, म्हणून 5 लिटर टाकलं, 10 लिटर झालं, म्हणजे दुप्पट झालं. म्हणून हे 1 एकक म्हणजे 5 लिटर. मग हे 5 एकक काढायचं होतं आपल्याला. 5 गुणिले 5, एकाला 5, तर 5ला किती? 25. 5 5 25 लिटर दुधाची राशी आहे. समजते? हा सोपा प्रश्न पडला होता. अशा प्रकारचे प्रश्न अजून तरी आपण पाहिलेले नाहीत. भविष्यात अजून येतील, तेव्हा आपण व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू किती प्रकारचे टाइप्स येऊ शकतात. तात्पुरता हा सोपा प्रश्न होता. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. खूप छान प्रश्न आणि सोपा सुद्धा. असं नाही की खूप छान म्हणजे मी खूप छान म्हणलं की अवघड असणार, असं नाही. खूप छान म्हणजे कसं मनाला समाधान मिळतं की अशा प्रकारचा प्रश्न छान पडला आहे असं. ठीक आहे, 1 मिनिट मी त्याला फिलचा कलर चेंज करतो, मी तुम्हाला दिसेल व्यवस्थित. ठीक, घड्याळ काढून घेतो मी. 1 मिनिट थांबा, लगेच फास्ट काढतो. 12 3 6 9. तर एक छोटा आणि काहीतरी वाजले असं समजा. तास काटा आणि मिनिट काटा मी तुम्हाला काढून दाखवतो. तास काटा आणि मिनिट काटा काढलाय. मग काय येणार? आता प्रश्न वाचूया. चला बघा प्रश्नाकडे. वेळ सांगण्याची विनंती केल्यावर व्यक्ती म्हणाली, मध्यरात्रीपासून आत्तापर्यंतच्या वेळेच्या चौथ्या भागात आत्तापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग मिळवा, म्हणजे बेरीज करा, तुम्हाला आत्ताची वेळ मिळेल. ठीक आहे. आत्ताची वेळ जी आहे ना, आत्ताची वेळ काय म्हणू? एक्स वाजले म्हणू आपण. मग मध्यरात्रीपासून समजा 12 वाजल्यापासून वेळेच्या चौथ्या भागात, म्हणजे समजा काहीतरी वाजलेत आत्ता, समजा 4 वाजलेत, 8 वाजलेत, मग ती वेळ एक्स मानलेली आपण ती काढायची आपल्याला. त्या भागाच्या चौथ्या भागात काय मिळवायचं आहे? की आत्तापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग. बरं ठीक आहे. मध्यरात्रीपासून दुसरी मध्यरात्री किती तास असतात? 24 तास असतात. 1 दिवस पूर्ण होतो. मग समजा वाजलेत एक्स, मग आत्तापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा म्हणजे 24 तासातून मला एक्स वजा करावा लागेल, कारण की पुढची मध्यरात्र, कारण की मध्यरात्रीपासून आत्ता वाजलेत एक्स, पुढच्या मध्यरात्रीपर्यंत 24 वजा एक्स तो भाग घ्यायचा आहे. त्याचा निम्मा भाग म्हणजे 24 वजा एक्स, त्याचा निम्मा भाग मिळवला तर तुम्हाला आत्ताची वेळ मिळेल, म्हणजे एक्स मिळेल. समजते का? बघा आता एक्झाम्पल घेऊया. समजा आपण खोडतो मी. समजा इथे 4 आहेत आणि 4 वाजलेत. परत एकदा नीट काढतो म्हणजे तुम्हाला समजेल. माझं समाधान झाल्याशिवाय मी पुढे जात नसतो. बर, समजा 4 वाजलेत. 4 आहे. मग समजा मध्यरात्रीपासून किती वाजले? 4 वाजले, बरोबर. त्याचा चौथा भाग घेतला आपण, 4 अधिक. आता इथून पुढची मध्यरात्री यायला किती? 24 तास लागणार आहेत, कारण की परत सकाळचे 12 वाजणार, परत रात्रीचे 12 वाजणार, म्हणजे 24 तास. मग 24 तासातून आपण जो हा भाग आहे, हा जो पुढचा इथून मध्यरात्रीपर्यंत येणार आहे, तो भाग आपल्याला काउंट करायचा. मग मला 24 मधून मला 4 वजा करावे लागतील आणि भागिले निम्मा भाग 2 मिसळावा लागेल.
बरोबर. मग हा मिसळल्यानंतर जे 24 का घेतलं ते मला सांगायचं होतं की 24 पुढच्या मध्यरात्रीपर्यंतचा भाग घ्यायचा आहे, म्हणून आपण आत्ताचा टायमिंग तो वजा करणार 24 तासामधून. म्हणून आत्ताचा टायमिंग 24 तासामधून वजा केला आणि त्याचा निम्मा भाग मिळवा तर तुम्हाला आत्ताची वेळ मिळाली. तर ठीक आहे, चला छेद समान करायला काय करू, मी इथं 2 निगुणतो, इथं 2 निगुणतो, मग छेद समान झाला आपला. बरोबर, इथं 4 झालं ना, इथं सुद्धा 4 आहे. छेद समान, अंशांची होणार बेरीज. x प्लस 2 कंसात 24 वजा x भागिले 4 बरोबर x. 4 इकडे घेऊया आणि या 2 ने कंसाला गुणूया आपण. काय येणार, x प्लस 24 2 48 वजा 2x आणि पुढे 4x येणार. 4 पलीकडे गेल्यानंतर हे 2x वजा आहे ते इकडे गेल्यावर अधिक होणार आणि सॉरी पहिल्यांदा आपण वजाबाकी करू. x वजा 2x वजा x होणार म्हणजे येणार 48 वजा x बरोबर 4x. मग हे x वजा इकडे गेल्यावर अधिक होणार 5x होणार. 48 बरोबर 5x. मग x बरोबर किती झालं 48 भागिले 5. भाग द्या 5 1 5 5 9 45 9 पूर्णांक उरले किती 48 मधून 45 गेले 3/5 म्हणजे एवढे आवर्स झाले. मग 9 वाजलेत, पुढे हे जे आहेत ते मिनिटमध्ये रूपांतर करूया आपण, पण ऑप्शन बघूया अगोदर. 9 वाजून 36 मिनिटं आणि 9 वाजून 38 मिनिटं दोन ऑप्शन आहेत. जर फक्त इथे 9 वाजल्याचा ऑप्शन असता तर आपण तो टिक मार्क करून तो गोल करून आपण पुढे गेलो असतो. पण इथे दोन ऑप्शन असल्यामुळे आपल्याला हे 3/5 तासाचे मला मिनिटामध्ये रूपांतर करावं लागतील. मग तासाचे रूपांतर मिनिटामध्ये करताना आपण कितीने गुणतो 60 ने गुणतो. मग 3/5 ला आपण 60 ने गुणतो. का, कारण की आवर्सचं मिनिट्समध्ये रूपांतर करायचं, कारण की पुढचं जे आहे ते मिनिट्स आहे. 9 वाजलेत मला कळालेलं आहे, पण 36 मिनिटे वाजली होती का 38 मिनिटे वाजली होती ते मला कळावं लागेल. चला 5 ने भाग द्या. 5 1 5 5 1 5 5 2 10 3 गुणिले 12 आलं 12 त्रिक 36 म्हणजे उत्तर आलं आपलं 9 वाजून 36 मिनिटे. ऑप्शन आहे का, ऑप्शन क्रमांक 2 बघा, 9 वाजून 36 मिनिटे हे आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर. 24 तासाचं गणित तुम्हाला सांगायचं होतं म्हणून एवढा 8 तास. तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, समजायलाच पाहिजे. समजलं नसेल तर काय करायचं, परत एकदा व्हिडिओ पाहायचा. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न. परत एकदा आपला वेळ वाया घालवायला आयोगाला खूप आनंद होतो आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण पोहोचत नाही याचा एक कुत्सितपणा त्यांच्याकडे कुठून कुठून भरलेला आहे. चला प्रश्न वाचूया. मन निवांत असेल तर त्या ठिकाणांना पुनर्भेट द्यायला मी सहज तयार असतो. अशी जास्त ठिकाणे नाहीत की मी ज्या ठिकाणी मी पूर्वी कधी गेलेलो नाही. हे पहिलं वाक्य का लक्षात ठेवायचं ते मी सांगतो. इथून इथपर्यंत इथपर्यंत ठीक आहे. त्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणाशी माझा पूर्वीपासून परिचय आहे. त्यांच्याशी असलेल्या माझ्या दाट सख्याचे स्वरूप इतके प्रेमळ आहे की मी स्वतःला ते सख्य बदलणार नाही याची खात्री देण्यात विशेष रुची घेतो. सुरुवातपासूनच विरोधी वाक्य आहेत सगळे. रॉबिन्सन क्रुसोच्या बेटावर मी कधीही गेलो नव्हतो पण मी वारंवार तिथे परत जातो. बघा, कधीही गेलो नव्हतो म्हणतोय पण वारंवार परत जातो. म्हणजे तुम्हाला काय करतो, सारांश सांगतो की हा जो तुम्हाला ज्यांनी नॅरेट केलंय, ज्याने हा जो सांगतोय तुम्हाला, तो खूप वाचन करतोय, खूप पुस्तकं वाचतोय. त्याला असं सांगायचं की मी पुस्तकं वाचले, एवढ्या पुस्तकं वाचून त्या लेखकाची एवढी ताकद आहे की मला त्या ठिकाणावर तो घेऊन जातो आणि असा भास होतो की मला मी त्या ठिकाणावर आहे वाचता वाचता. मला सगळे डिटेल्स त्या लेखक सांगतोय, तो डिटेल्स मी इमॅजिन करतोय आणि मी तिथे पोहोचल्याचा मला भास होतोय. असं एक काय म्हणतो आपण त्याला समरी. रॉबिन्सन क्रुसोच्या बेटावर मी कधीही गेलो नव्हतो पण वारंवार परत जातो. जेथे बिल ब्लेज हा दुसरा लेखक, पहिला रॉबिन्सन क्रुसोवाला. बिल ब्लेज बहुतेक त्यातला एक कॅरेक्टर असावं. बिल ब्लेज राहत होता त्या चोरांच्या गुहेत मी कधीही गेलो नव्हतो, त्यात मी वारंवार परततो. कधीही गेलो नाही पण वारंवार परततो. त्यातील सापळ्याचा दरवाजा उचलायला पूर्वीप्रमाणे जड आहे असे मला आढळते. डॉन क्विझो ज्या अभ्यास खोलीत उभे राहून काल्पनिक राक्षसाचा वध करेपर्यंत शौर्यावरची त्यांची पुस्तक वाचली त्या खोलीत मी कधीही गेलो नव्हतो. परंतु 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 बघा, पण पण परंतु मला माहीत झालं की तुम्ही तेथील एकही पुस्तक हलवू शकणार नाही. आता एवढा पॅसेज वाचला, पॅसेजमध्ये काय लिहिले,
की खूप पुस्तक वाचतोय, जो नॅरेट करतोय तो सांगतोय आपल्याला आणि तो तिथे पोहोचतोय सुद्धा, पण तो कधी गेलेला नाहीये, पण पुस्तकाच्या माध्यमातून तो तिथं जातोय. मग काय, केवळ पहिले विधान वाचून थांबल्यास परिच्छेदाच्या आशयाचे सर्वात उचित वर्णन करणारा शब्द निवडा. विनोदी, विनोदी आहे काय? नाही. विरोधाभास आहे. अविश्वसनीय आहे का? अविश्वसनीय असं काही नाहीये. असत्य आहे का? असत्य कसं असणार? असत्य नाहीये. ऑप्शन उरला फक्त विरोधाभास, आणि याला पुष्टी देण्यासाठी या सगळ्या कल्पना तो सांगतोय त्या बरोबर ठरतायत, की मी कधी बेटावर गेलो नाही, परत वारंवार परत असतो. पूर्ण आशय समजतो. मग आपल्याला पहिलं वाक्य वाचायचंय. त्यांनी सांगितलं की पहिले विधान वाचून थांबल्यास परिच्छेदाच्या आशयाचे सर्वात उचित वर्णन करणारा शब्द निवडा. मन निवांत असेल तर त्या ठिकाणांना पुनर्भेट द्यायला मी सहज तयार असतो. अशी जास्त ठिकाणे नाहीत की मी ज्या ठिकाणी मी पूर्वी कधी गेलेलो नव्हतो. सगळं विरोधाभास आहे. पॅसेजेस विरोधाभास आहे. पूर्ण पॅसेज वाचला की आशय समजतो. पहिलं वाक्य वाचलं की आपल्याला तो आशय जो दिलेला आहे तो आशयाची पुष्टी करण्याचा प्रयत्न करतो. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. विरोधाभासात्मक, एकदम परफेक्ट शब्द, परफेक्ट वर्ड पूर्ण पॅसेज डिस्क्राईब करायला. समजतंय? जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा काय म्हणतो प्रश्न. जया आणि किम दोन व्यक्ती आहेत. मी काढतो लगेच. जया आणि किम दोन पॅराशूटने विमानातून एक उंचीवर असताना उड्या मारल्या. काय केलं त्यांनी? विमानातून पॅराशूटने उड्या मारल्या. जयाचा जमिनीवर येण्याचा वेग ताशी काय? समजा ही जमीन आहे, ही आपली जया आहे, ही किम आहे. हिचा जो वेग आहे हा किती आहे? ताशी 10 एकक. ताशी 10 एकक म्हणजे काय असतं की 10 युनिट्स पर आवर. किम जयाच्या तुलनेने 3 पट मंद गतीने जमिनीवर उडते. म्हणजे हा जो स्पीड आहे त्याच्या 3 पट स्लो, 3 पट मंद गतीने किम जमिनीवर उतरते. जया जमिनीवर उतरल्यानंतर जितक्या वेळानंतर किम खाली येईल तो दर्शवणारा पर्याय निवडा. तो दर्शवणारा पर्याय निवडा. बघ आता लक्ष द्या. जयाबद्दल बोलूया. जयाने काय केलंय? 10 युनिट्स, जे एकक लिहूया. एकक जर एका तासात, आता हे मिनिटामध्ये आहे ना, म्हणून आपण सगळ्याला मिनिटामध्ये रूपांतर करूया. 10 एककला 1 तास लागतो. तर एक एककला किती मिनिटे लागतील? 10 एककला 1 तास लागतो. तर एक एककला, माफ करा, किती तास लागतील? आणि परत त्याचा मिनिटामध्ये रूपांतर करूया. तिरकस गुणाकार करा. x 10x बरोबर 1, x बरोबर 1/10 तास लागतात. मिनिटामध्ये रूपांतर करायचंय तर मला 1/10 गुणिले 60 करावं लागेल. मग हे मिनिटामध्ये येईल. 10 × 10, 10 × 60, 6 मिनिटे. म्हणजे 6 मिनिटे पर एकक. म्हणजे एक एकक जयाला खाली यायला, समजा हा एक एकक असेल तर तिला किती मिनिटं लागतात? 6 मिनिटे लागतात. बरोबर. जर एक एकला 6 मिनिटे लागतात आणि किम जी आहे ती आपली तीन पट मंद गतीने खाली येते. मग किमला किती लागतात? तिप्पट करूया. 6 × 3, तिला 18 मिनिटे लागतात एका युनिटला, एका एककला. तर समजा हे पूर्ण जर आपण एक एकक पकडलं, जमिनीवर येण्याचा जो डिस्टन्स आहे, तर जया उतरते 6 मिनिटांनी आणि किम उतरते 18 मिनिटांनी. असं गृहीत धरूया डिस्टन्स सेम आहे. दोघींनी पण एकाच वेळेस पॅराशूट उघडून उडी मारलेली आहे. एक एकक जर आपण पूर्ण हे डिस्टन्स जर पकडलं तर 6 मिनिटात जया पोहोचते. किम 3 पट मंद गतीने पोहोचते, म्हणजे 18 मिनिटात किम पोहोचते. प्रश्न विचारलाय किती वेळानंतर किम खाली येईल? म्हणजे जया खाली आली, आता ती वाट बघते, वरती बघते की किम कशी काय आली नाही.
6 मिनिटाला तर ती आली वरतून खाली, तर 6 मिनिटानंतर आणि 18 आली, म्हणजे 6 मिनिटानंतर किमने किती वाट बघितली? 12 मिनिटे वाट बघितली. तेव्हा जया आपली किम किम पोहोचली. जया पोहोचली खाली 6 मिनिटालाच. 12 मिनिटं वाट बघितली, तेव्हा कुठे 18 मिनिटाला किम आपली खाली पोहोचली. म्हणजे टोटल 12 मिनिटानंतर किम खाली आली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आलेलं आहे. कारण की जया 6 मिनिटालाच पोहोचलेली आहे. ती वाट बघते किम कशी आली नाही. किम का आली नाही? कारण की किम 3 पटीने मंद गतीने खाली येते. जर 6 मिनिटांनी जया आली तर तिप्पट केली 18 मिनिटांनी आपलं किम आली. म्हणजे 12 मिनिटानंतर किम खाली आली जयाच्या. कारण की 18 वाजा 6 केला आपण फक्त. 18 वाजा 6 12 मिनिटे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आलेलं आहे 12 मिनिटे. समजते? सोपा प्रश्न होता, फक्त थोडंसं लॉजिक म्हणजे म्हणू शकतो आपण मिड डिफिकल्ट लेवलचा. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा सुद्धा खूप छान प्रश्न. बुद्धिबळ भावंडे खेळतात. आपापसात सर्वात उत्तम निवडण्यासाठी भावंडाच्या 2 जोड्या, साहिल आणि त्याची बहीण नूरी, 2 जोड्या आहेत भावंडांच्या 2 जोड्या. पहिली जोडी कोणती आहे? साहिल आणि त्याची बहीण नूरी, आणि नान्सी आणि तिचा भाऊ पन्नू. दुसरी जोडी आहे पन्नू आणि नान्सी. बुद्धिबळ खेळले. काय खेळले मित्रांनो? बुद्धिबळ खेळले. फक्त पहिल्या सामन्यातील 2 खेळाडू भावंडे होते. म्हणजे फर्स्ट मॅच जी आहे ते आपण फर्स्ट मॅच भावंडामध्ये असणार आहे. पहिल्या सामन्यात हरलेला खेळाडू पुढच्या सामन्यासाठी बाद झाला आणि जिंकलेल्या खेळाडू नंतरचा सामना खेळला. बरोबर असं असतं. त्यानंतर त्याचप्रमाणे सामने झाले. अशा रीतीने फक्त 3 सामने झाले. हे महत्वाचं आहे सगळ्यात. फक्त 3 सामने झाले. नूरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडांच्या जोडीपेक्षा जास्त सामने जिंकले. म्हणजे या जोडीपैकी म्हणजे या जोडीने जास्त सामने जिंकले यांच्यापेक्षा. मुलग्यांनी 2 सामने जिंकले तर मुलींनी फक्त 1 सामना जिंकला. तर सामना न हारलेली व्यक्ती निवडा. सामना न हारलेली व्यक्ती निवडा. आता सपोज पहिलं काय म्हणलं की भावंडामध्ये मॅच झाली. साहिल वर्सेस नूरी. बरोबर, साहिल वर्सेस नूरी. मुलग्यांनी 2 सामने जिंकलेत. त्यामुळे साहिलला मला विनर जिंकवावं लागेल. नूरी हारली असं गृहीत धरा. पुढे आलं साहिल, नूरी बाद झाली. आता साहिल सोबत मॅच घेतली मी पन्नूनी. बरोबर, पन्नू सोबत मॅच झाली. त्याच्यात सुद्धा मला मुलग्याला 2दा जिंकवायचं. कुणीही जिंकवा, पण भावंडांसोबत एकच. मग पन्नू एक उरली नान्सी. जर पन्नूला जिंकवलं तर नान्सी सोबत मॅच होईल. म्हणून भावंडांसोबत एकच मॅच पाहिजे होती. मग हा हारणार हे गृहीत धरूया आपण. परत एकदा साहिल जिंकला. भावंडासोबत एकच मॅच म्हणजे पहिली मॅच झालेली आहे. पन्नूला जर जिंकवलं असतं तर मला नान्सी सोबत मॅच खेळायला लागली असते. त्याला परत एकदा भावंडे मॅच सुरू झाली असते. हे आपल्याला करायचं नाही. मग परत एकदा साहिल जिंकला. आता मुलं किती वेळा जिंकला? इथं 1 वेळा जिंकला, इथं 2 वेळा जिंकला. आता मुलाला हरवावं लागेल कारण की मुलग्यांनी फक्त 2 सामने जिंकलेत. मग याचं वर्सेस कोण असणार आहे? नान्सी. मग मला काय करावं लागेल? साहिल हरला असं गृहीत धरावं लागेल कारण की मुलांनी 2 सामने जिंकलेत. आता मुलीने 1 सामना जिंकावा लागेल. म्हणून उरली नान्सी. ही झाली आपली विनर. मग तर सामना न हारलेली व्यक्ती कोणती? सगळ्यात शेवटी नूरी सुद्धा हरली, पन्नू सुद्धा हरला, साहिल सुद्धा हरला. उरलं कोण? नान्सी. ऑप्शन क्रमांक 3 नान्सी हे आपलं उत्तर आहे. नान्सी हिनं एकही सामना हरला नाही. बघा, म्हणजे आपण सगळे कंडिशन्स जे सांगितले होते त्यांनी त्या सगळ्या कंडिशन आपण लावून घेऊ. साहिल आणि नूरी घेतल्या, त्यांचा मॅच घेतल्या अगोदर भावंडाबद्दल. मग साहिल जिंकवला का? कारण की 2दा मुलाला जिंकवायचे. मग पन्नू सोबत मॅच, पन्नूला हरावं लागेल कारण की पुढे नान्सी सोबत मॅच आहे. आणि मग कारण की पुढे आपल्याला सांगायचं सुद्धा ना की मुलीला एकदा विनर करायचं. मग ही मुलगी विनर झाली एकदा, मुले 2दा. सगळ्या कंडिशन्स
फुलफिल झाल्या. आपलं उत्तर आलेलं आहे नॅन्सी. हे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. परत एकदा चेक करा, परत एकदा पहा. समजलं नसेल तर चला पुढे जाऊया. वेन डायग्रामचा प्रश्न. वेन डायग्राम. चला, काही पतंग पायऱ्या आहेत. चला, काही पतंग पायऱ्या आहेत. पतंग पायऱ्या आहेत. काही पायऱ्या तारे आहेत. जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा तारे इथं येतात, काही पायऱ्या तारे असं पण येऊ शकतं, किंवा इकडून सुद्धा येऊ शकतं. बरोबर ना? असं कुठं सांगितलं की त्यामध्ये पतंग येणार आहे म्हणून. इकडं सुद्धा येऊ शकतं, इकडं सुद्धा. तुर्तास एक साईडचं लक्षात घेऊया. ओके. सर्व तारे टाचण्या आहेत. सर्व तारे टाचण्या आहेत. सर्व तारे टाचण्या आहेत असं पण येऊ शकतं मित्रांनो. आणि खूप ऑप्शन, खूप प्रकार येऊ शकते. इकडून सुद्धा काढू शकतो आपण, इकडून सुद्धा काढू शकतो असं. तर निष्कर्ष, काही टाचण्या पायऱ्या आहेत. काही टाचण्या पायऱ्या आहेत. काही टाचण्या पायऱ्या आहेत का? हो आहेत. कसंही घ्या, काही टाचण्या येणारच आहेत त्याच्यामध्ये. काही टाचण्या पायऱ्या आहेत, ऑप्शन बरोबर आहे. काही तारे पतंग आहेत. काही तारे पतंग आहेत का? असू पण शकतात. इकडून जर घेतलं आपण, मी मगाशी म्हटलं तारे इकडून घेतो, आणि नसू पण शकतो. जेव्हा असू पण शकतो, नसू पण शकतो असं जेव्हा येतं तेव्हा निष्कर्ष हा चुकीचा पकडायचा. एकही तारा पतंग नाही. एकही तारा पतंग नाही. असू पण शकतो, नसू पण शकतो. इथं बघितलं ना, काही तारे पतंग आहेत, काही तारे पतंग नाहीत. एकही तारा पतंग नाही. जर तारे इकडं आलं, पतंग इकडं आलं, तर ते एकमेकांना काय म्हणतात त्याला, एकमेकांना कोलाइड करत नाही, एकमेकांना इंटरफिअर करत नाही. कॉमन भाग येणारच नाही. एकही तारा पतंग नाही असं येऊ पण शकतं आणि येऊ पण शकत नाही. हे पण चुकीचं आहे. बरं, काही पायऱ्या पतंग आहेत. काही पायऱ्या पतंग आहेत, हे तर दिलेलं आहे, काय त्यांनीच दिले. काही पायऱ्या पतंग आहेत, तेच रिपीट केले. काही पायऱ्या पतंग आहेत, हे बरोबर आहे. मग या 4 निष्कर्षापैकी कोणते 2 निष्कर्ष बरोबर आहेत? तर आपले ए आणि डी बरोबर आहे. आहे का ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 1 बघा, फक्त ए आणि डी हे निष्कर्ष आपले बरोबर आहेत. सोपा प्रश्न, पण वेन डायग्राम मध्ये पॉसिबिलिटीज खूप असतात. आहे रे आणि नाही रे हे तुम्हाला दोन्ही चेक करायचे. जेव्हा असं असतं की असू पण शकतं, नसू पण शकतं, तेव्हा ते चुकीचंच धरायचं. निष्कर्ष आपल्याला कधी काढतो, जो निष्कर्ष आपल्याला कशाही प्रकारे तो निष्कर्ष ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमध्ये राहतो. ॲब्सोल्यूट म्हणजे काय? रिलेटिव्ह नसावा. ॲब्सोल्यूट तो स्वतःहून बरोबर असावा. त्याला दुसऱ्या रेफरन्सची किंवा असू पण शकतो, असं काही म्हणा तुम्ही, ते गृहीतक, ते निष्कर्ष बरोबरच येणार आहेत. तेव्हा आपल्याला त्याला बरोबर पकडायचं आहे. समजतंय? जायचं पुढे. चला, पुढचा प्रश्न बघा. जॉन्सन चाललेत कुठेतरी. जॉन्सन कुठे चाललात? जॉन्सन चाललेत त्यांच्या कार्यालयाकडे. जॉन्सन समजा इथे उभे आहेत. जॉन्सन खात पीत नाहीयेत. त्यांच्या कार्यालयाकडे निघाले, कारने निघाले. तो उत्तरेकडे 15 किलोमीटर गेला. 15 किलोमीटर. नंतर 10 किलोमीटर पश्चिमेकडे. आता उत्तरेकडे गेलाय, पश्चिमेकडे कसं पकडणार तुम्ही? जेव्हा इथं माणूस येतो तेव्हा त्याचा उत्तर हा झाला आणि त्याचा पश्चिम हा झाला. मग पश्चिम 10 किलोमीटर गेला. नंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर गेला. माफ करा, पश्चिम म्हणजे हाच, पूर्व पश्चिम. पश्चिमेकडे 10 किलोमीटर गेला. नंतर दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर गेला. नंतर पूर्वेकडे वळून 8 किलोमीटर गेला. हे वाचतोय मी, लक्षात दिसतंय का मला? उत्तरेकडे 15 लिहिलं, नंतर पश्चिमेकडे, नंतर दक्षिणेकडे 5, नंतर पूर्वेकडे 8. पूर्वेकडे 10 पेक्षा कमी 8. नंतर त्याने शेवटी उजवीकडे वळून 10 किलोमीटरचा प्रवास केला. आता इथे बघा, हे पूर्ण 15 आहे, हे 5 आहे, म्हणजे हे किती असणार आहे? 10 असणार आहे, आणि हे 5 असणार आहे. आणि उजवीकडे वळून 10 किलोमीटरचा प्रवास केला.
तर प्रारंभिक बिंदूपासून आता तो किती दूर आहे? प्रारंभिक बिंदू हा आहे ए आणि हा शेवटचा बिंदू आहे, याच्यातलं अंतर काढायचं. मग याच्यातलं अंतर म्हणजे काय? हा आयत तयार होतोय, हा पूर्ण 10 आहे, हा 8 आहे, तर हा किती येणार? 2. हा सुद्धा आयत तयार होतोय, हा 2 आहे, तर हा किती असणार आहे? 2. पण 2 किलोमीटर कुठे? 2 किलोमीटर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. मग प्रारंभिक बिंदूपासून, हा प्रारंभिक बिंदू आहे, हा 2 किलोमीटर अंतरावर कळालं मला बी आहे, पण दिशा कोणती? तर पश्चिम दिशेला 2 किलोमीटर अंतरावर तो आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 बघा, 2 किलोमीटर आणि पश्चिम. जॉन्सन हे प्रारंभिक बिंदूपासून पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर आहेत. समजते? सोपा प्रश्न होता. दिशा. चला पुढचा प्रश्न घेऊया. कधीच पूर्ण वर्ग असणार नाही, कधीच पूर्ण वर्ग असणार नाही अशी राशी निवडा ज्यात n ही नैसर्गिक संख्या आहे. आता कंडिशन दिले पूर्ण वर्ग नाही. आता एक चेक करूया. 5n-1, n ही नैसर्गिक संख्या, 1 पासून सुरुवात करू आपण. 1 ठेवा, मग काय येते? 5n म्हणजे 5 1 5 वजा 1, 5 1 5 वजा 1 4. पूर्ण वर्ग नाही, हे तर पूर्ण वर्ग निघाला. ऑप्शन क्रमांक 1 हा चुकीचा आला. 2 5n + 1 चेक करूया. n ची किंमत 1 ठेवून बघू. 5 1 + 1 5 1 5 आणि प्लस 1 6. ठीक आहे. n बरोबर 2 ठेवून बघूया. 5 2 + 1 5 2 10 आणि 11. ठीक आहे. n बरोबर 3 ठेवून बघूया. 5 3 + 11 5 3 15 आणि 1 16. झालं कल्याण आपलं. 16 हे पूर्ण वर्ग संख्या आहे. आपल्याला पूर्ण वर्ग नाही असं सांगायचं होतं, असणार नाही, तर हे येऊ शकतं, म्हणून ऑप्शन क्रमांक हा सुद्धा चुकीचा आहे. तिसरा काय? 8n + 1 एक चेक करू. हे तिसरं चेक करतोय आपण. n बरोबर 1 बघा. 8 1 + 1 8 1 8 आणि 1 9. इथंच संपला विषय. 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 3चा वर्ग आहे. हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. चौथा चेक करू आपण. 3n + 1 n बरोबर 1 घ्या. काय येते? 3 1 + 1 3 1 3 आणि 1 4. झालं. 2चा वर्ग हा सुद्धा येत नाही, कारण की चौघांचे पण पूर्ण वर्ग संख्या येतात. जेव्हा इथं एक घेतलं तिथंच आलं, इथं 3 घेतल्यावर कळालं मला, इथं 1 घेतल्यावर कळालं, इथं 1 घेतल्यावर सुद्धा मला कळालं की पूर्ण वर्ग संख्या येत आहेत. कधीच पूर्ण वर्ग संख्या असणार नाही असा ऑप्शन नाही याच्यामध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक बघा एकही नाही. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे माझं, एकही नाही. समजतंय? याचं पुढे सोपा प्रश्न होता ना, फक्त दिसायला काहीतरी वेगळा दिसत होता, n वगैरे नैसर्गिक संख्या, असे मोठे मोठे शब्द टाकले ना पोरं अंगावरून जातात. पूर्ण वर्ग असणारच नाही. अरे पूर्ण वर्ग असणार नाही, तुम्ही उलट लिहिले, असणारच नाही, पूर्ण वर्ग नसणार असं लिहा. म्हणजे हे कीवर्ड्स की नाही फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी टाकलेलं आयोगाने. आयोगाचं तुम्ही ना आयोगाला एक पर्सन माना आणि त्या पर्सनचे, त्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य ओळखा. तुम्हाला लगेच कळेल की या व्यक्तीसोबत कसं वागायचं ते. नमस्ते, बोलू आपण पुढे अजून. चला पुढचा प्रश्न घेऊया. आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नानू बाईक स्वारी करतो. आपले नानू आहेत, त्यांच्याकडे एक मस्त बाईक आहे, बाईक काढतो जमले तर. असं एवढीच बाईक, सायकलच काढली, बाईक काय. ठीक आहे, सहन करा, हे बाईक आहे. बाईक स्वारी करतो. कधी करतो? सोमवार ते शुक्रवार. म्हणजे किती दिवस करतो मित्रांनो? 5 दिवस करतो, 5 डेज. ते दिसते ना, मी बोलतोय पण तुम्हाला दिसलं पाहिजे. सोमवार ते शुक्रवार म्हणजे एका आठवड्यात तो काय करतो? 5 दिवस बाईक स्वारी करतो. 5 दिवस.
कामाच्या ठिकाणी जा-ये करताना 120 किलोमीटर अंतर कापतो. म्हणजे समजा हे त्याचं घर आहे आणि इथं काम आहे, घर आणि काम, तो इथं जातो आणि वापस येतो. किती टोटल डिस्टन्स? 120 किलोमीटर जाऊन येऊन करतो. 12 आठवडे, सगळ्यात महत्वाचा कीवर्ड 12 आठवडे, आठवड्यानंतर त्याच्या वाहने 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला. 12 आठवडे, 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवास व्यतिरिक्त नानूने केलेला प्रवास कोणता दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे आता 12 आठवडे फिरला तो, 5 दिवस फिरतो हे त्यांनी सांगितलंय. मग 12 आठवडे म्हणजे किती दिवस झाले? 12 गुणिले 5, कारण की एका आठवड्यात 5 दिवस फिरतो. 12 पंचे 60 झाले, 60 दिवस फिरतो तो. 60 दिवसामध्ये तो प्रत्येक दिवशी किती किलोमीटर फिरतो? 120. कामाचा म्हणजे कामाला जाताना 120 किलोमीटर तो चालवतो गाडी. मग किती किलोमीटर झाला टोटल? तर 60 गुणिले 22 120 करावं लागेल मला. किती येणार? 12×7 = 72, शून्याला शून्य आहे तसं. पण त्यांनी सांगितलं की त्यांनी केलाय 9000 किलोमीटर प्रवास. मग हा तो कामाला जाताना प्रवास करतो आणि उरलेला काय असणार आहे? तो कामाव्यतिरिक्त, कामाच्या प्रवासाव्यतिरिक्त फिरतोय. त्याला दुसरी बी कामं असणार आहेत. कोणाला फिरवायचं असेल, स्वतः फिरायचं असेल, त्याच्यासाठी तो बाकीचे किलोमीटर खर्च घालतोय. मग किती किलोमीटर खर्च घालतोय? 9000 किलोमीटर रीडिंग दाखवते. 7200 त्याचं कामाला जायचं झालं, वजाबाकी करायची. शून्याला शून्य, 10 2 गेले 8, हात चालाय आणि 9 8 गेले 1. 1800 किलोमीटर तो गिनी फिरलाय कामाव्यतिरिक्त. ऑप्शन क्रमांक 3, 1800. समजतंय? सोपं होतं ना. एका आठवड्यात 5 दिवस जातोय, 120 किलोमीटर प्रवास करतोय कामाला जायला. मग 12 आठवड्याचं काय गणित आहे? 12 आठवडे 5 दिवसांनी 60 दिवस होतात. 60 दिवसाचे 120 किलोमीटरनी 7200 किलोमीटर होतात. पण त्यांनी सांगितले 9000 किलोमीटर प्रवास केला, वजा करायचं. उरलेलं जो आहे तो कामाच्या प्रवासाव्यतिरिक्त तो प्रवास करतो. 1800 किलोमीटर हे आपलं उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 3. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. या सिरीज मधला शेवटचा प्रश्न. एम ला किती मुले, एकूण मुले किती? एम ला एकूण मुले किती? या संदर्भात पुढील विधेचा पुरेपणा निश्चित करा. जुळ्या मुली असलेल्या, एक मिनिट थांबा, प्रश्न वाचा तुम्ही. जुळ्या मुली असलेल्या जे चा एम हा नवरा आहे. जुळ्या मुली असलेल्या जे चा एम हा नवरा आहे. जुळ्या मुली जे चा एम हा नवरा आहे. ठीक आहे. एम हा नवरा आहे, पुरुष आहे म्हणून मी प्लस करतो, आणि जे हा ही वाईफ आहे, त्याची पत्नी आहे म्हणून करतो. यांना जुळ्या मुली आहेत. ठीक आहे, जुळ्या मुली आहेत. आणि तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. कोण? एम हा त्यांच्या आई वडिलांचा, आई आणि वडील यांचा एकुलता एक मुलगा आहे. के ला एक नातू असून ती जेची सासू आहे. जेची सासू कोण असणार आहे मित्रांनो? तिच्या नवऱ्याची आई. बरोबर. जेची सासू के, आणि के ला एक नातू आहे. म्हणजे एम आणि जे या जोडप्याला 2 जुळ्या मुली होत्या, अजून एक मुलगा आहे. म्हणजे के ला एक नातू आहे, हे फुलफिल होत आहे. के ला एक नातू आहे. बरोबर. के ही सासू आहे जेची, म्हणजे के आणि त्याला एक नातू आहे म्हणजे प्लस, आणि 2 नात आहेत हे सांगायची गरज नाही, कारण की वरती दिले जुळ्या मुली असलेल्या जेचा एम नवरा आहे. तर आता एम ला किती मुलं आहेत हे सांगण्यासाठी कोणत्या वाक्यांचा, कोणत्या विधानांचा उपयोग झाला? मला फक्त एकचा झाला, फक्त बीचा झाला, का दोन्हीचा झाला? मला हे 3 मुलं आहेत हे कळायला मला 2ही वाक्य लागली, कारण की या वाक्यामध्ये मला 2 मुली होते हे माहित होतं. दुसऱ्या वाक्यामध्ये एक नातू सुद्धा आहे हे मला कळालं. म्हणजे दोन्ही विधानं मला लागली. कशासाठी? एम ला किती मुलं आहेत हे कळण्यासाठी. मग ऑप्शन क्रमांक 1 बघा, ए आणि बी दोन्ही आवश्यक व पुरेसे आहे. यस, ऑप्शन क्रमांक 1च उत्तर आहे आपलं. मला दोन्ही विधानं लागणार. दोन्ही विधानावरूनच मला कळणार की एम ला एकूण किती मुले आहेत. समजतंय ना? तर खूप फास्ट झालं.
फास्ट झाला असेल तर मित्रांनो स्लोच झाले, पण तुम्हाला फास्ट असेल तर परत एकदा हा व्हिडिओ पहा. आणि हा लास्ट प्रश्न होता STI मुख्य परीक्षा 2020 साली पडलेल्या प्रश्नपत्रिकेतील गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्नातील. आय होप तुम्हाला सगळे प्रश्न समजले असतील. खूप बेसिक पासून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि काय करा तुम्हाला माहितच आहे, लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरायचं नाही. कुठेही स्पर्धा का दिसलं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम, तिथे लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब जे दिसेल ते करायचं. उपयोग होतोय ना तर करायचं. चला, तब तक अभ्यास करताय, करायलाच पाहिजे. टेक केअर. बाय बाय.